नमस्कार, मी माधुरी आणि माधुरी मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत एकदम धाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये मिळणारी तंदुरी रोटी. नानसुद्धा तुम्ही याच पिठामध्ये नानसुद्धा बनवू शकता आणि एकदम सोपी रेसिपी आहे. सर्वांना अशी अवघड वाटते, पण एकदम हॉटेलसारखी, रेस्टॉरंटसारखी आणि धाब्यावर मिळते तशी तंदुरी रोटी घरच्या घरी कशी बनवायची, साधारणतः फक्त 15 मिनिट लागतात. एकदम छान खुसखुशीत आणि खरपूस अशी खमंग भाजलेली, बघून तुम्ही बघू शकता, दिसायला जितकी छान दिसते अशी खमंग तंदुरी रोटी. या ठिकाणी मी माप सांगितलेलं आहे, एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. 2 कप या ठिकाणी मैदा घेतलेला आहे. त्यानंतर 1.5 कप मी इथे मस्त छान डेअरी पॉवरचं जे आहे दही घेतलेलं आहे. थोडंसं मी साखर घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि इथे मी आत्ता जे दाखवते तो आहे थोडासा बेकिंग सोडा अर्धा चमचा आणि इथे बेकिंग पावडर आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर. हे सर्व साहित्य आपल्याला या ठिकाणी तंदुरी रोटी बनवण्यासाठी लागणार आहे. एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. या पद्धतीने तुम्ही तंदुरी रोटी बनवली तर अजिबात चुकणार नाही. या ठिकाणी सर्वात आधी आपण मैदा जो आहे छान चाळून पण घेतलेला आहे मी, आणि तुम्हाला चाळण्याची गरज वाटत नसेल तर नाही चाळला तरी चालेल. या ठिकाणी मी छान आता त्यामध्ये दही जे आहे ना, तुम्ही डेअरी पॉवरचा यूज करू शकता किंवा मग घरी जे लावलेलं दही असतं ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. या ठिकाणी एकदम खापाखापांचं दही जे आहे ना, तुम्हाला दिसायला किती सुंदर दिसतंय बघा. आणि हे दही मी यामध्ये ॲड केलेलं आहे. साधारणतः 1.5 कप दही याला भरपूर होतं. या ठिकाणी चवीप्रमाणे आधी मीठ टाकून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ टाकून झालं, तुम्ही बघू शकता तंदुरी रोटीमध्ये दही जर टाकलं ना, खूप चविष्ट छान आणि एकदम बाहेर मिळते ना तशी या ठिकाणी आपल्याला लागते. या ठिकाणी मी साखर वापरलेली आहे. तुम्ही जर साखरऐवजी पिठी साखर जरी घेतली ना तरी खूप बेस्ट राहील. आणि या ठिकाणी मी दह्यावरतीच आधी सोडा टाकून घेतलेला आहे. सोडा तुम्ही अंदाजे किंवा मग मी जो सांगितला आहे अर्धा चमचा तेवढा मी पूर्ण यामध्ये टाकलेला आहे. आणि त्यानंतर मी बेकिंग सोडा, बेकिंग पावडर जी आहे तीसुद्धा मी या ठिकाणी वापरलेली आहे. बेकिंग पावडर वापरल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित पिठामध्ये जे दही आहे त्यावरती आपण टाकलेलं आहे ते व्यवस्थित मॅश करून घ्यायचं पिठामध्ये. आणि नंतर मग पाणी घेऊन त्यामध्ये हळूहळू हे पीठ जे आहे ना, अजिबात घट्टसर न मळता थोडं लुसलुशीत, मऊ आणि एकदम सैल पीठ या ठिकाणी आपल्याला मळून घ्यायचं आहे. सर्वात आधी काय करायचं, व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने पीठ जे आहे ना दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी दाखवते त्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अजिबात फारसा वेळ लागत नाही. एकदम कमी साहित्यामध्ये आणि घरगुती साहित्यामध्ये या ठिकाणी आपली तंदुरी रोटी तयार होणार आहे. करायला अजिबात अवघड नाही. खूप जणांना वाटतं खूप अवघड आहे, पण असं काहीही नाही. एकदम सुंदर तंदुरी रोटी या ठिकाणी आपण बनवणार आहोत. या ठिकाणी तुम्ही कोमट पाणी किंवा साधं पाणी जरी, नॉर्मल वॉटर जरी यूज केलं ना तरी चालेल. आणि इथे तुम्ही बघू शकता मी सर्व आधी पाणी टाकण्याच्या आधी जे टाकलेलं आपण साहित्य आहे ते मैद्यामध्ये छान मिक्स करून घेते. एकदम व्यवस्थित मिक्स केल्याने काय होतं, साखर जी आहे ना व्यवस्थित सगळ्या ठिकाणी मिसळली जाते आणि मीठ वगैरे पण सगळं मिसळलं जातं. आणि त्यासाठीच मग आधी काय करायचं, सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत हे जे पीठ आहे, हा जो पिठाचा गोळा आहे हा एकदम आपल्याला घट्टसर अजिबात मळायचा नाही आहे. एकदम लुसलुशीत आणि मऊ मळायचा आहे. अजिबात घट्ट मळायचं नाही. एकदम नॉर्मल पिठापेक्षाही लुसलुशीत आणि मऊ मळायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी छान व्यवस्थित जास्त पाणी या ठिकाणी थोडंसं यूज केलेलं आहे. आणि तुम्ही जेव्हा मळते तेव्हाच तुम्ही बघू शकता की हाताला किती चिकटतं आहे, पण नंतर ते हाताला अजिबात चिकटत नाही. जेवढं तुम्ही त्याला जास्त मळाल तेवढं ते जास्त छान फुलतं. म्हणजेच खूप छान त्याचं जे बॅटर आहे, तो गोळा जो आहे ना खूप सुंदर तयार होतो. या ठिकाणी बघू शकता पाण्याचा हात लावून लावून मी ते बॅटर, जो पिठाचा उंडा आहे तो मस्त छान मळते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती लुसलुशीत मी या ठिकाणी मळत आहे. मळण्यासाठी खूप झटपट मळायचा नाही. साधारणतः 7 ते 8 मिनटं ते मळण्यासाठी द्यायचे आहे. म्हणजे काय होतं, पीठ जे आहे ना एकदम सुंदर या ठिकाणी मळलं जातं. हाताला थोडंसं पीठ चिटकत असेल तर काय करायचं, थोडासा मैदा जो आहे ना हातावरती घ्यायचा आणि व्यवस्थित हातावरचं पीठ जे आहे ना ते कोरड्या पिठाने चोळून घ्यायचं. आणि नंतर तुम्ही बघू शकता
मी तुम्हाला ते बोट लावून सुद्धा दाखवते किती मऊ आणि लुसलुशीत पीठ आपण या ठिकाणी मळून घेतलेलं आहे। आता यावरती छान झाकण ठेवून अजिबात हवा न जाता यामध्ये आपण साधारणतः 10 मिनटं पीठ जे आहे ना झाकण ठेवून ठेवलेलं होतं। आता 10 मिनटं झालेले आहे आणि आता यावरती पिठावरती 2 चमचे तेल जे आहे ना ते टाकून घ्यायचं आणि साईडने पण परातीमध्ये किंवा भांड्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि हातालाही थोडंसं तेल जे आहे ते लावून घ्यायचं। आता पिठाचा उंडा तुम्ही बघू शकता खूप छान मऊ झालेला आहे आणि अजिबात हाताला चिपकत सुद्धा नाही आहे आता। आणि आता तेल लावल्यानंतर जो आहे ना खूप जास्त वेळ साधारणतः 5 मिनटं तरी हा पिठाचा उंडा कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे, मळत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता मी जो आहे ना हाताला पुन्हा एकदा तेल लावून घेते आणि पुन्हा एकदा एकदम मऊ असा उंडा जो आहे ना तुम्ही बघा मी कसा मळते, ह्या पद्धतीत तुम्ही मळून घ्यायचा आहे। आता पिठाचा उंडा छान मळला ना तेवढी रोटी जी आहे ना सॉफ्ट खुसखुशीत या ठिकाणी बनते। या ठिकाणी मी पाटावरती थोडंसं हलकंसं जे मैदा आहे तो भुरभरून घेतलेला आहे, थोडासा हलकासा लावून घेतलेला आहे। खूप जास्त लावायची गरज नाही आहे, हलकंसं लावायचं, खूप जास्त लावायचं नाही पीठ या ठिकाणी। आता मीडियम साईजमध्ये उंडा घेतलेला आहे आणि वरतून सुद्धा थोडंसं हलकंसं पीठ या ठिकाणी मी लावून घेतलेलं आहे। थोडंसं आपण जे नान बनवत नाही आहे, आपण तंदुरी रोटी बनवतो आहे, नान बनवताना काय होतं लांबट आपण पोळी लाटतो। आपण तंदुरी रोटीसाठी आपण नॉर्मली गोल जशी चपाती बनवतो सेम तशीच आपण या ठिकाणी रोटी जी आहे ती बनवून घेणार आहे। थोडीशी चिटकत असते पण हळूहळू ती लांबट करत चालायचं। काय होतं तुम्ही जर जास्त पीठ लावत चलाल ना नंतर मग ते भाजण्यासाठी एवढं छान दिसत नाही, पिठळ दिसते। त्यासाठी काय करायचं कमी प्रमाणात पीठ यूज करायचं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित गोल या ठिकाणी लाटून घेत आहे आणि खूप जास्त पातळ नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं। लाटताना जी मैद्याची पोळी असते ना ती अकसत चालते, मग थोडीशी ती लाटून घेत राहायचं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता पोळीपेक्षा थोडीशी नॉर्मल जाडी ठेवलेली आहे मी त्याला। आणि आता जी आपली बाजू पालथी जी बाजू आहे खालची पाटाची खालची जी बाजू आहे ती आता उलटी करून घ्यायची आणि त्यावरती पाण्याचा हात म्हणजेच थोडंसं कोमट पाणी आपण बोट बुडवून ठेवू शकतो असं कोमट पाणी करायचं आणि त्याला जे पाणी आहे ते त्याला लावायचं। एक साईड जी पाटाची आहे ना ती आता उलटी करून घेते, तुम्हाला दाखवते आणि याप्रमाणे त्याच्यावरती पाणी जे आहे ना पूर्ण लावून घ्यायचं आहे। पाणी थोडं जास्तच लावायचं, तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी दिसतंय, इतकं मी पाणी पूर्ण कडेनी वगैरे सर्व ठिकाणी लावून घेतलेलं आहे। या ठिकाणी तंदुरी रोटी बनवण्यासाठी नॉनस्टिकचा तवा अजिबात यूज करायचा नाही, लोखंडी तवा यूज करायचा। लोखंडी तव्याला जर तुम्हाला पकडण्यासाठी दांडी नसेल तर पकडच्या साहाय्याने तुम्ही पकडू शकता। या ठिकाणी मी जुना जो लोखंडी तवा आहे माझा मी तो ठेवलेला आहे, नॉनस्टिकचा तवा याच्यासाठी चालत नाही। या ठिकाणी मी 2 प्रकारे रोटी कशी भाजायची हेही सांगितलेलं आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी पाणी लावलेली बाजू जी आहे ना ती तव्यावर टाकलेली आहे आणि रोटी जी आहे ना मी चिपकवून जाते। पाणी जर लावलं ना रोटी चिपकली जाते याच्यावरती लोखंडी तव्यावरती। पण तुम्हाला रोटी जर चिपकवून जर बनवायची नसेल तर तुम्ही डायरेक्टली ओपन हे तुम्ही असं जे वरतून हात फिरवताना तेव्हाच तुम्ही ती मोकळी करत घेतलं ना तरी चालेल। मी 2 प्रकारे रोटी कशी शेकायची हे सांगणार आहे। या ठिकाणी तुम्ही रोटीवरती बघू शकता छान बबल्स आलेले आहे, एकदम छोटे छोटे स्पॉट यायला जेव्हा सुरुवात होते ना ते खूप सुंदर आणि इतके छान टम्म फुगतात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी दुसरा गॅस चालू केलेला आहे आणि जी उलटी बाजू होती आता वरची जी बाजू होती ती गॅसवरती टाकलेली आहे। आता या ठिकाणी काय करायचं मी दोन्ही साईडने म्हणजे दोन्ही प्रकारे रोटी कशी भाजायची आणि तव्यावरती रोटी कशी भाजायची हे मी पुढच्या पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच। या ठिकाणी बघू शकता चिमट्याच्या साहाय्याने तुम्ही अशी रोटी भाजून सुद्धा घेऊ शकता तव्याचा वापर न करता। जर तव्यावर तुम्हाला दांडी नसेल आणि तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही शेजारचा गॅस चालू करून त्यावरती रोटी या ठिकाणी भाजू शकता। आता ही झाली ही पद्धत। आता दुसरी पद्धत जी आहे ती मी पुढे दाखवतच आहे। दोन्ही प्रकारे रोटी सेमच लागते, अजिबात वेगळा काही लागत नाही। या ठिकाणी बघू शकता किती सुंदर रोटी जी आहे ना एकदम बाहेर जशी मिळते ना सेम तशी भाजली गेलेली आहे आणि एकदम नरम खुसखुशीत अशी रोटी या ठिकाणी तयार झाली आहे। दुसरी रोटी सुद्धा मी छान या ठिकाणी लाटून घेतलेली आहे। आता यावरती जी आहे ना मी पाणी अप्लाय करून घेते, एकदम व्यवस्थित सर्व ठिकाणी पाणी लावून घेते। जास्तीचं पाणी लावायचं म्हणजे काय होतं रोटी एकदम मस्त चिपकते। आणि या ठिकाणी आता तव्यावरती टाकून घेतली। तव्यावरती टाकल्या तुम्ही बघू शकता तवा गरम असतो ना त्यामुळे बबल्स इतके फास्ट आणि पटकन येतात ना की
विचारायला नको. या ठिकाणी तो बबल्स आलेला ना तो इतका खरपूस होईल ना. आता या ठिकाणी पक्कडच्या सहाय्याने तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही मी चिमट्याने दाखवलं त्या प्रकारे तुम्ही रोटी भाजली तरी चालेल, पण मी पक्कडच्या सहाय्याने भाजते. खूप सुंदर रोटी या ठिकाणी भाजली जाते. तुम्हाला मी इथे दाखवतेच. हे बघा, असं पक्कडच्या सहाय्याने पकडायचं आणि तवा जो आहे ना तो गॅसवरती पालथा धरायचा. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते बबल्स आहे ना ते अजून वाढतात आणि इतके छान टम्म फुगून त्यावरती ती वाफ लागते ना तेव्हा ते खूप छान एकदम बाहेर मिळते ना, सेम तशी तंदुरी रोटी या ठिकाणी तयार होते. आणि रोटी तुम्ही बघू शकता अजिबात गॅसवरती पडणार नाही. लोखंडी तवा असेल तर अजिबात रोटी पडत नाही. फक्त ती प्रोसेस जी आहे ना पाणी लावण्याची ती परफेक्ट पद्धतीने लावायची. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम सुंदर बबल्स आलेले आहे आणि एकदम बाहेर जशी मिळते तशी तंदुरी रोटी आपण तयार केलेली आहे. सर्व बाजू अशी गोल गोल फिरवून मस्त गरगरीत फिरवून सर्व बाजू भाजून घ्यायची. अजिबात कच्ची बाजू ठेवायची नाही. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान खुसखुशीत तंदुरी रोटी घरच्या घरी एकदम कमी वेळात तुम्ही अशी बनवू शकता. आता खाली चिपकली आहे ना तर आपण काय करणार, थोडंसं उचटणीचे किंवा कोणतंही उन्हातली घेऊ शकता आणि त्याच्याने छान असं काढून घ्यायचं. या ठिकाणी बघू शकता किती खरपूस झालेले आहे आणि खमंग पापडी त्याला आलेली आहे. एकदम बाहेर मिळते ना तशी. आणि मागची बाजूसुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजली गेलेली आहे. अशी तंदुरी रोटी छान तुम्ही शेवभाजीसोबत किंवा मग पनीरच्या भाजीसोबत मस्त लागते. गरमागरम तंदुरी रोटीसाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. तुम्ही बघू शकता किती छान त्याला पापडी आलेली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला पहिले सबस्क्राईब करा. म्हणजे काय होईल मी ज्या व्हिडिओ टाकेल त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला फर्स्ट येत राहील आणि नवनवीन रेसिपींचा तुम्ही आस्वाद घेत राहाल. या ठिकाणी तंदुरी रोटी अजिबात बाहेरून न मागवता किंवा तुम्ही घरच्या घरीसुद्धा खूप झटपट बनवू शकता. मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.